होईल ही गॅरंटी मी घेतो पूर्णपणे, कारण जी स्ट्रॅटेजी मी तुम्हाला शिकवणार आहे ना ही किल झोनच्या बेसवरती आहे. हार्डली मी तुमचे 15 मिनिट घेईल, ठीक आहे. आणि या 15 मिनिटांमध्ये अशी काही गोष्ट मी तुम्हाला शिकवल जिथं तुम्ही 30-30, 40-40 हजार रुपये फी दिली पण तुमच्या मेंटरने तुम्हाला काही शिकवलं नाही. योगेश टेकच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये शिकण्यासारखं असतं आणि किल झोनची जी स्ट्रॅटेजी आहे, किल झोनवरती मी जे काम करतो त्याची मी एक सिंपल स्ट्रॅटेजी बनवली आहे स्पेशली तुमच्यासाठी. मी टास्क पण देणार आहे, मी तुम्हाला फ्री फंडेड अकाउंट पण देणार आहे 10 लोकांना, ठीक आहे. म्हणजे स्ट्रॅटेजी पण दिली, इव्हन अकाउंट पण दिलं, बिंदास ट्रेडिंग करा. चला स्ट्रॅटेजीला सुरुवात करायची. चला मित्रांनो स्ट्रॅटेजीला सुरुवात करूया, ठीक आहे. आता ही जी स्ट्रॅटेजी आहे ना हार्डली 15 मिनिटाच्या कॅन्डल वरती काम करते. 15 मिनिटाची कॅन्डलची मार्किंग करायची, 5 मिनिटाची कॅन्डल ब्रेकआउट करते आणि फेअर व्हॅल्यू गॅप पासून बाय करायचं. या स्ट्रॅटेजी मध्ये फेल होतच नाही जर तुम्हाला व्यवस्थित समजली तर. मी सांगतो तुमचं फंडेड अकाउंट पास होणार आणि या स्ट्रॅटेजीच्या बेसवरती होणार. आणि ही व्हिडिओ तुम्हाला तुमच्या मित्रांना शेअर करायची आहे, कारण आजच्या वेबिनार मध्ये मी कित्येक वेळ उभं राहून मुलांना शिकवलं. इव्हन या स्ट्रॅटेजी मी मुलांना काय केले, पीडीएफ सुद्धा दिली, मुलांना मी बंच दिला, पूर्णपणे नोट्स मी मुलांना दिले. आणि तेवढं जरी कमी असेल ना तर योगेश टेक तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. प्रत्येकाने ही गोष्ट शिकली पाहिजे, प्रत्येकाला ही गोष्ट समजली पाहिजे, ठीक आहे. आता स्ट्रॅटेजी काय आहे, स्ट्रॅटेजी आहे किल झोनच्या बेसवरती. किल झोन म्हणजे काय, किल झोन म्हणजे ओव्हरलॅपिंग मध्ये एक अशी गोष्ट असते जिथे लिक्विडिटी जर स्वीप झाली ना मार्केटमध्ये हाय व्हॉलॅटिलिटी तयार होते आणि त्या हाय व्हॉलॅटिलिटी मध्ये जर तुम्ही एंट्री पकडली ना 99% तुमचा ट्रेड ॲक्युरेट असेल, 99% तुम्ही विन होऊ शकता. अशा पद्धतीची ॲक्युरेसी आहे या स्ट्रॅटेजी मध्ये. पहा सर्वात मेन गोष्ट, ही जी स्ट्रॅटेजी आहे ही स्ट्रॅटेजी काम करते यूएस मार्केटच्या अल्गोरिदम वरती, अमेरिकेच्या मार्केटच्या अल्गोरिदम वरती, ठीक आहे. आता पहा यूएस मार्केटमध्ये कसं आहे की दोन टाईपचे आपल्याला टाइम झोन पाहायला भेटतात. एक असतो UTC -5 आणि एक असतो UTC -4. आता -4 बद्दल ज्या काही गोष्टी आहे ना या मी तेव्हा तुम्हाला देईल जेव्हा तुम्ही टास्क कंप्लीट करशाल, ठीक आहे. त्याच्या अगोदर याची तुम्हाला मी टाइम फ्रेम सांगणार नाहीये, तुम्हाला मी आता टाइम सांगणार नाहीये आणि विदाउट टाइम पूर्णपणे अपूर्ण आहे, ठीक आहे. आता पहा नोव्हेंबर महिना चालू झालेला आहे. नोव्हेंबर पासून येणाऱ्या मार्च महिन्याच्या स्टार्टिंग पर्यंत तुम्ही UTC -5 मध्ये माझ्या स्ट्रॅटेजीला अप्लाय करू शकता आणि या स्ट्रॅटेजीवरती तुम्ही पूर्ण नोव्हेंबर पासून येणाऱ्या मार्च महिन्याच्या स्टार्टिंग पर्यंत तुम्ही चांगल्या पद्धतीचा प्रॉफिट अर्न करू शकता. पण मार्चच्या पुढे पुन्हा नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला ट्रेडिंग करायची असेल तर तुम्हाला गरज पडेल UTC -4च्या टाइमची. आणि ती कॅन्डल कोणत्या टाइम मध्ये तयार होते हे मी तुम्हाला तेव्हा सांगेल जर तुम्ही 5 लोकांना व्हिडिओ शेअर केला, त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही मला शेअर केला तर UTC -4ची जी काही पीडीएफ आहे ती तुम्हाला मी शेअर करेल. चला सिंपल वे मध्ये स्ट्रॅटेजी समजून घेऊया. मित्रांनो आपली ही जी स्ट्रॅटेजी आहे ना ही काम करते 15 मिनिटांच्या टाइम फ्रेम वरती. आता 15 मिनिटांच्या टाइम फ्रेम वरती कशी काम करते, ती काम करत आहे या पद्धतीने ब्रेकआउट वरती. जेव्हा कॅन्डल 15 मिनिटाच्या कॅन्डलला हायला ब्रेक करेल किंवा लोला ब्रेक करेल त्यानंतर ही स्ट्रॅटेजी काम करते. लॉजिक वाईज समजून सांगणार, निव्वळ रट्टा नाही, लॉजिक वाईज समजून सांगणार, ठीक आहे. जरा सर्वात पहिल्यांदा कॅन्डलची अॅनाटॉमी आपण समजून घेऊया. मार्केट मेकर नेहमी काय करतात, जर त्यांना न्यूयॉर्क सेशन मध्ये मार्केट मेकर नेहमी काय करतात, जर त्यांना न्यूयॉर्क सेशन मध्ये एक मोठी मुवमेंट घेऊन यायची असेल तर हे सर्वात पहिल्यांदा एकतर सेल साइड स्वीप करतात किंवा हे काय करतात बाय साइडला स्वीप करतात. आफ्टर सेल साइड लिक्विडिटी किंवा बाय साइड लिक्विडिटी जेव्हा प्राइस स्वीप करेल ना तेव्हा मार्केटमध्ये एक मोठं एक्सपान्शन येतं. पण आता लोकांना सेल साइड बाय साइड समजत नाही म्हणून मी काय केलं, मी पूर्ण UTC -5चा अभ्यास केला आणि अभ्यास करून मी काय केलंय एक अशी कॅन्डल की त्या कॅन्डलचा हाय लो मार्क केला आणि ती जर स्वीप झाली किंवा ब्रेक झाली ना 99% ट्रेड काय करतो काम करतो, ठीक आहे. आता आपल्याला सर्वात पहिल्यांदा करायचं काय, आपल्याला मार्क करायचं आहे 15 मिनिटाच्या कॅन्डलचा हाय लो. सपोज एक बुलिश कॅन्डल आहे, ठीक आहे, आणि या बुलिश कॅन्डलला मी इथे मार्क केलं. त्याच्या नियर मी पाहत आहे एक बेरिश कॅन्डल आहे. दोन्ही आपण व्यवस्थित व्ह्यू समजून घ्या बुलिश आणि बेरिश बद्दल, ठीक आहे. इथे आपण पाहत आहे एक बेरिश कॅन्डल आणि ॲज इट इज आपण काय केलं हिचा या जो काय हाय लोज असेल त्याला मार्क करून घेऊया, ठीक आहे. आता बघा एक बुलिश कॅन्डल
या बुलिश कॅन्डलचा हा काय आहे, हाय पॉइंट आहे, हा काय आहे, लो पॉइंट आहे. बेरिश कॅन्डल हा काय आहे, हाय पॉइंट आहे, हा काय आहे, लो पॉइंट आहे. तुम्हाला एक समजून घ्यायचं आहे, मार्केटला जर ऑर्डर रन करायचे आहे, मार्केट मेकरला जर ऑर्डर रन करायचे आहे तर बुलिश कॅन्डल मध्ये रन करणं कुठे इझी जाईल, एका हायच्या अबोव. बेरिश कॅन्डल मध्ये ऑर्डर रन करणं कुठे जाईल, एका लोच्या बिलो. बिकॉज ओपन झाली, क्लोज झाली, ओपन होईल, ऑर्डर कंटिन्यू करेल, ओपन झाली, क्लोज झाली, नवीन ओपन होईल, ऑर्डर कंटिन्यू करेल. आता मुलांना हे तर समजलं 15 मिनिटाच्या कॅन्डलचा हाय लो मार्क करायचा आहे, पण ईस्टर्न टाइम नुसार अमेरिकेचा जो स्टँडर्ड टाइम आहे यानुसार आपल्याला एक्झॅक्टली कोणती कॅन्डल मार्क करायची आहे. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या चार्ट वरती टाइम झोन सिलेक्ट करायचा आहे UTC-5. या UTC-5 मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, गोल्ड असेल कोणती पेअर असेल 9:30 ला ओपन होणारी कॅन्डल जी क्लोज होते 15 मिनिटानंतर म्हणजे 9:45 ला AM, 9:30 AM ते 9:45 AM ही जी 15 मिनिटाची कॅन्डल असेल तिच्याच हाय लोला आपल्याला करायचं आहे मार्क. म्हणजे साधी सिंपल गोष्ट, मी न्यूयॉर्क सेशन मध्ये वेट करल की 9:30 ला एक कॅन्डल ओपन होईल. जसं की एक्झाम्पल 9:30 ला कॅन्डल ओपन झाली, ही 9:30 पासून 15 मिनिटं अप डाऊन मुवमेंट करेल, फायनली ही कॅन्डल झाली क्लोज या पद्धतीने. आणि क्लोज झाल्यानंतर मी मार्क करल तिचे जे विक्स आहे ना, तिच्या विक्सच्या अबोव असलेले हाय आणि लो. सपोज 9:45 ची जी 9:30 ला कॅन्डल ओपन झाली, 45 ला क्लोज झाली 9:45 ला, आणि त्या कॅन्डलचा मी मार्क केला 15 मिनिटाचा हाय आणि लो. मला काय करायचंय, 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये मार्किंग केली. आता टाइम फ्रेम चेंज करायची आहे आणि टाइम फ्रेम कोणती लावायची आहे, मला पाहिजे आहे 5 मिनिटांची टाइम फ्रेम. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये पुढची 15 मिनिटाची कॅन्डल काय करते व्यवस्थित समजून घ्या. ती कॅन्डल ओपन होईल 5 मिनिटांमध्ये, थोडीशी पहिल्यांदा सेल करल, सेल झालंच पाहिजे हे पण गरजेचं नाही, ठीक आहे, पण आपल्याला थोडंसं व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. सपोज पुढच्या 15 मिनिटाच्या कॅन्डल मध्ये पहिल्यांदा 5 मिनिटांमध्ये थोडीशी सेलिंग आली, आफ्टर 5 मिनिटाची कॅन्डल थोडीशी अप केली, या पद्धतीने बुलिश क्लोज झाली. पुढची कॅन्डल मागच्या 15 मिनिटाच्या कॅन्डलच्या हायला ब्रेक करते आणि या पद्धतीने तिच्या अबोव सस्टेन होते. ही जी कॅन्डल आहे या कॅन्डलचा टाइम काय आहे, या कॅन्डलचा टाइम आहे 9:30 ला ओपन झालेली कॅन्डल, 15 मिनिटाची क्लोज झाली, त्यानंतर आपण मार्क केला त्या कॅन्डलचा हाय आणि त्या कॅन्डलचा लो. पुढची जी कॅन्डल होती तिने काय केलं पहा, ती ओपन झाली, ओपन झाल्यानंतर त्याने प्रिव्हियस कॅन्डलच्या हायला केलं ब्रेक आणि हायला ब्रेक केल्यानंतर या कॅन्डलने काय केलं, इथे तयार केला एक फेअर व्हॅल्यू गॅप. जेव्हा ब्रेकआउट होईल त्या ब्रेकआउट मध्ये गरज आहे आपल्याला अशा फेअर व्हॅल्यू गॅपची. मग आपण काय करणार आहे, या फेअर व्हॅल्यू गॅप पासून आपण मार्केटमध्ये हा जो इथं फेअर व्हॅल्यू गॅप तयार होणार आहे ना, यापासून आपण करणार आहे बाय, बिलो ठेवणार स्टॉप लॉस आणि जेवढी रिस्क असेल त्याच्यापेक्षा टार्गेट ठेवणार 2 पटीचं. ही स्ट्रॅटेजी 99% वर्क करते. सिरियसली ट्रस्ट मी, तुमच्याकडून 1 रुपया घेत नाहीये. तुम्ही लास्ट माझी व्हिडिओ बघितला असेल तिचा पार्ट 2 मी तुमच्यासाठी अपलोड करणार आहे आणि तुम्ही आतापर्यंत जर व्हिडिओ बघत असाल ना, एक तरी ऍड आली का व्हिडिओ मध्ये, नाही आली. मला गरज नाही युट्यूबच्या पैशांची, ठीक आहे, मला गरज नाही युट्यूबच्या पैशांची. मी बी बुकला प्रमोट करत नाहीये, मला बी बुकची गरज नाहीये, मला लोकांच्या IB ची गरज नाहीये. मग लोक म्हणतील तुम्ही कोर्स सेल करतात. मित्रांनो तुम्हाला एक सिंपल गोष्ट सांगतो, मी आतापर्यंत जेवढ्या मुलांना शिकवलं ना सगळे प्रॉफिटेबल आहे, ठीक आहे, आणि जे नॉलेज मी डिलिव्हर केलं ना ते आजपर्यंत कोणीच केलेलं नाही महाराष्ट्रामध्ये मराठी लँग्वेज मध्ये, ठीक आहे. त्यामुळे जर मी शिकवलं नाही तर तुम्ही शिकणार नाहीये. कोणीतरी एक व्यक्ती असा पाहिजे ना जो जेन्युइनली नॉलेज डिलिव्हर करल आणि गोष्ट फ्री मध्ये देतोय. ज्या 5 पेअर सांगल किंवा रॅन्डमली कोणती पेअर ओपन करा, या स्ट्रॅटेजीला फक्त रिझल्ट नाही भेटला तर येऊन बोला की नाही सर तुम्ही जे सांगितलं ते वर्क नाही करत. इव्हन बॅक टेस्टला मी स्वतः रिझल्ट दाखवतो ना, खूप मागचा नाही, कालचा, परवाचा, 13वाचा हेच रिझल्ट दाखवाल. मग तर समजा ना तुम्हाला स्ट्रॅटेजी वर्क करते की नाही वर्क करत. समजलं तुम्हाला एका बुलिश कॅन्डल मध्ये कसं काम करायचंय. सपोज मार्केट मेकरने एक तयार केली 9:30 ला ओपन झालेल्या कॅन्डलला बेरिश मध्ये कन्वर्ट, ठीक आहे.
ही सपोज 15 मिनिटाची कॅन्डल आहे, या पद्धतीने ती झाली क्लोज. हिचा तुम्ही मार्क काय करणार आहे, तिचा मार्क करणार आहे हाय आणि लो. या पद्धतीने तुम्ही मार्क केला एक हाय पॉइंट, ठीक आहे. सेकंड तुम्ही मार्क केला हिचा लो पॉइंट. 5 मिनिटांमध्ये काय करायचंय, नवीन कॅन्डल कुठे ओपन होईल व्यवस्थित समजून घ्या. ओपन झाली ही ते काय झाली क्लोज झाली, म्हणजे क्लोजिंगच्या समोर नेक्स्ट कॅन्डल होते ओपन. 15 मिनिटाच्या कॅन्डलचा तुम्ही मार्क केला, 15 मिनिटाच्या कॅन्डलचा तुम्ही मार्क केला हाय आणि लो. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, 5 मिनिटांच्या टाइम फ्रेम मध्ये शिफ्ट व्हायचं आहे आणि नेक्स्ट वेट करायचं की प्राइस या पद्धतीने डाऊन साइडला ब्रेक करते का. सपोज प्राइसने या पद्धतीने ब्रेकआउट दिला आणि प्राइस या पद्धतीने मूव्ह झाली. पहिला तयार होणारा फेअर व्हॅल्यू गॅप जो इथे तयार झालेला आहे, इथून सेल करायचं, डाऊन साइडला टार्गेट आणि प्रिव्हियस कॅन्डलच्या अबोव स्टॉप लॉस. बस या पद्धतीने काम करायचंय. याच्या व्यतिरिक्त काहीच नाही करायचं आपल्याला. व्यवस्थित आता ऐकून घ्या. 15 मिनिटाची जी कॅन्डल तुम्ही मार्क करणार आहे ना मित्रांनो, या कॅन्डल बद्दल मला तुम्हाला काही गोष्टी समजून सांगायच्या आहे व्यवस्थित. ही 15 मिनिटाची जी कॅन्डल असणार आहे ना, ही नेहमी कशी असली पाहिजे, नेहमी तयार झाली पाहिजे स्ट्रॉंग. स्ट्रॉंग कॅन्डलच्या हाय आणि लोच्या अबो बिलो मोठ्या प्रमाणामध्ये लिक्विडिटी रेस्ट करते. हायच्या अबो लोच्या बिलो मोठ्या प्रमाणामध्ये लिक्विडिटी रेस्ट करते. त्यानंतर सेकंड पॉइंट, जेव्हा प्राइस त्या कॅन्डलच्या हाय लोला ब्रेक करेल, ब्रेक करणाऱ्या कॅन्डलने फेअर व्हॅल्यू गॅप तयार केलाच पाहिजे. फेअर व्हॅल्यू गॅप नाही तर एंट्री नाही. थर्ड गोष्ट, टार्गेट मिनिमम रिस्क पेक्षा 2 पटीचं घ्यायचंच, त्याच्यापेक्षा मागे हटायचं नाही. ऍटलिस्ट नाही काही तर ऍटलिस्ट रिस्क पेक्षा 1.5 पटीचं तरी टार्गेट घ्या. जर तुम्ही 20 पिपचा स्टॉप लॉस घेताय तर टार्गेट 30 पिपच्या अबोव घ्या. सेफ मेंबरला सांगतोय. बाकी मी याचा सेकंड जो पार्ट अपलोड करेल ना, सिरियसली सांगतोय तुम्हाला, रिस्क पेक्षा 8 पटीचेच मी रिवॉर्ड देईल, फ्री मध्ये देईल. कोणती फी नाही, ऍडचे पैसे कमवत नाही, काहीच नाही. जे देतोय जेन्युइनली देतोय, डिलिव्हर करतोय. फक्त तुम्ही त्याचा फायदा घ्या. ठीक आहे, एवढी गोष्ट तुम्हाला समजली. आता पहा, मी पुन्हा एकदा सांगतो. सध्या नोव्हेंबर महिना चालू आहे, म्हणजे US नुसार UTC -5 आणि नोव्हेंबर पासून येणाऱ्या मार्च पर्यंत तुम्हाला भीती नाहीये का? कारण मी स्ट्रॅटेजी ऑलरेडी तुम्हाला दिलेली आहे. मार्च पासून पुढे नोव्हेंबर पर्यंतचे 6 महिने बदलतील. ठीक आहे, त्याच्यामध्ये थोडीशी तुम्हाला दिक्कत येईल, पण त्याचं पण सोल्युशन मी दिलंय. व्हिडिओ शेअर करा, ते शेअर केलेल्या लोकांचे स्क्रीनशॉट काढा, ते मला पाठवा, पुढची PDF मी तुम्हाला देतो. कारण पहा, अमेरिकेचं जे मार्केट आहे ना, हे कसं चालतं, विंटर आणि समर मध्ये एक तास मागे पुढे होतं. त्यामुळे या टाइमचे अलाइनमेंट सगळ्या बदलतात आणि येणाऱ्या मार्च आणि नोव्हेंबर मध्ये UTC -4 मध्ये कोणता टाइम हवा आहे, कोणती कॅन्डल मार्क करायची आहे, फक्त योगेश टेकला माहिती आहे. कारण योगेश टेकची स्ट्रॅटेजी आहे, बाकी कोणाची नाही. ठीक आहे, चला मित्रांनो, चार्ट वरती आपण व्यवस्थित समजून घेऊया कशा पद्धतीने चार्ट जी आपली स्ट्रॅटेजी आहे तिला चार्ट वरती आपल्याला अप्लाय करायचं आहे, कशा पद्धतीने ट्रेड करायचं आहे, सगळ्या काही गोष्टी आपण चार्ट वरती समजून घेऊया. एक अजून क्लिअर देऊ तुम्हाला, इथे तुम्हाला समजेल एक जेन्युइन माणूस काय असतो. नाहीतर लोक अशी स्ट्रॅटेजी शिकवली ना तरी काही सिक्रेट आहे ते सांगत नाही. तुम्हाला नेहमी ब्रोकर जो सिलेक्ट करायचा आहे ना, तो IC मार्केटचाच करायचा आहे. ही स्ट्रॅटेजी ओंडावरती काम करत नाही. ही स्ट्रॅटेजी ओंडावरती तुम्हाला नेहमी फसवणार. तुम्हाला ब्रोकर कोणता यूज करायचा आहे, IC मार्केट. आणि या सिक्रेट साठी तुम्हाला आता व्हिडिओला लाईक करावं लागेल, चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. कारण जेव्हा तुम्ही ओंडावरती पाशाल ना, ही स्ट्रॅटेजी फेल होणार. ही फक्त काम करते IC मार्केटच्या ब्रोकरच्या चार्ट वरती. ठीक आहे, हे पहा, मी इथे आलोय. मी सर्वात पहिल्यांदा काय केलं, टाइम झोन सिलेक्ट केला न्यूयॉर्कचा. सेकंड मला काय करायचं आहे, मला गरज आहे लक्स अल्गोच्या सेशन इंडिकेटरची. ठीक आहे, हे सर्वात पहिले लक्स अल्गोचं सेशन इंडिकेटर आहे आणि या इंडिकेटरमध्ये तुम्हाला काय करायचंय, फक्त न्यूयॉर्क चालू ठेवायचंय. लंडन, एशियन, सिडनी बंद करून टाका. ओनली काय करा, न्यूयॉर्क चालू ठेवा. ठीक आहे, चला आता न्यूयॉर्क सेशन मध्येच काम करणार आहे. सर्वात पहिले मी सांगितलं काय, 9:30ची कॅन्डल. ठीक आहे, आता पहा, मी इथे आलो, मला मार्क काय करायचे आहे, 9:30ची कॅन्डल. 9:30ची कॅन्डल कुठे आहे, तर इथे ही ओपन झालेली आहे 9:30ची कॅन्डल. रिप्ले बार मी स्टार्ट करतो.
रिप्ले बारने काय करूया आपण 9:30च्या कॅन्डल पर्यंत प्राइसला घेऊन येऊया. ठीक आहे. आता पहा ही जी कॅन्डल आहे 9:30ची, या कॅन्डलला मार्किंग कशा पद्धतीने करायची. इथं मी क्रॉसर ठेवला, तुम्हाला खाली दिसेल टाइम 7 नोव्हेंबर 9:32 ला ओपन झालेली कॅन्डल जी 9:47च्या आसपास क्लोज होईल आणि पुढे नवीन कॅन्डल ओपन होईल. ठीक आहे. या कॅन्डलच्या मार्क करायचं तुम्हाला हाय पॉइंटला आणि ह्या कॅन्डलचा मार्क करायचं तुम्हाला लो पॉइंटला आणि जिकडे ब्रेकआउट होईल 5 मिनिटांमध्ये तिकडे एंट्री प्लॅन करायची आहे. 15 मिनिटांमध्ये मार्किंग झाली. आता टाइम फ्रेम शिफ्ट करा 5 मिनिटाची. 5 मिनिटांमध्ये गेले, जस्ट वेट करा प्राइस कोणत्या साइडला ब्रेक करते आणि प्राइस कोणत्या साइडला क्लोज करते. ठीक आहे. सपोज मी 5 मिनिटांमध्ये गेलो, 5 मिनिटांमध्ये मी वेट करत आहे. प्राइसने हायला केलं ब्रेक, प्राइसने 5 मिनिटांमध्ये हायला काय केलं ब्रेक केलं. ठीक आहे. पण आता हायला ब्रेक केलं, सरांनी सांगितली एंट्री घ्या, इमिडिएटली प्लेस करा. नाही, फेअर व्हॅल्यू गॅप आहे का? कुठे आहे फेअर व्हॅल्यू गॅप? कुठेच नाहीये. 3 कॅन्डल मध्ये तयार होणाऱ्या गॅपला म्हटलं जातं एफव्हीजी, एक इनएफिशियन्सी. मार्केटने ब्रेक केलं पण फेअर व्हॅल्यू गॅप तयार केला नाहीये. ठीक आहे. तुम्ही पुढचा 90 मिनिट वेट करू शकता. ठीक आहे. असं नाही की इमिडिएटली झालं पाहिजे. वेट करा की प्राइस काय करते, कोणत्या साईडला ब्रेक करून एफव्हीजी तयार करते. मी पूर्णपणे वेट करेल, मला हवा आहे एक एफव्हीजी भेटला तर मी ट्रेड करेल. मार्केट डाऊन आलं, लोला स्वीप केलं, लोला ब्रेक केलं नाही, वेट करा, बिनधास्त वेट करा. ठीक आहे. प्राइस अप चालली, प्राइसने लेवलला केलं ब्रेक. ठीक आहे. आता पहा, लेवलला ब्रेक करून प्राइस प्रॉपर क्लोज झाली आहे. आता एफव्हीजी काय आहे? एक एफव्हीजी इथे तयार झालेला आहे, एक एफव्हीजी इथे तयार झालेला आहे. आता मी तुमच्यासाठी या इंडिकेटरला ऑफ करतो, कारण माझ्या बिगिनर ट्रेडर लोकांना, जेवढे काही माझे काही मित्र आहेत, या सगळ्यांना एफव्हीजी कॉन्सेप्ट समजली पाहिजे. 3 कॅन्डलमध्ये तयार होणाऱ्या गॅपला म्हटलं जातं एफव्हीजी. व्यवस्थित पहा, या कॅन्डलचा हाय पॉइंट या कॅन्डलच्या लोला ओव्हरलॅप करतो का? नाही करत. या कॅन्डलचा हाय पॉइंट त्या कॅन्डलच्या लोला ओव्हरलॅप करतो का? बिलकुल पण नाही करत. ठीक आहे. आता ओव्हरलॅपिंगची कॉन्सेप्ट काय आहे मी पुढे तुम्हाला समजून सांगेल, कारण मला या स्ट्रॅटेजीला ना सिरियसली छोटं बनवायचं. ठीक आहे. आता पहा, जेव्हा असा सिनारिओ तयार होईल ना, तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला पहिली एंट्री इथून प्लॅन करायची आणि याचा स्टॉप लॉस इथे प्लेस करायचा आणि ऍटलीस्ट रिस्कपेक्षा 2 पटीचा रिवॉर्ड घ्यायचा जेव्हा मार्केट 2 एफव्हीजी तयार करतं. ठीक आहे. मी तर ऍटलीस्ट रिस्कपेक्षा 4 पटीचा रिवॉर्ड तुम्हाला इथे दाखवणार आहे. एकदा हा ट्रेड डन झाला ना, थांबायचं नाही. टार्गेट बुक झाल्यानंतर पुन्हा या एफव्हीजी पासून एंट्री प्लॅन करायची, याचा बिलो स्टॉप लॉस ठेवायचा, अगेन रिस्कपेक्षा ऍटलीस्ट 2 पटीचा रिवॉर्ड घेण्याचा ट्राय करायचा. 2 ट्रेड. ठीक आहे. ज्या 2 एफव्हीजी तयार होतील त्यासाठी. आता पहा, प्राइस एंट्री देते का? प्राइस आली, एफव्हीजीला टॅप केलं, तुमची लिमिट ट्रिगर झाली, टार्गेट डन. फंडेड साठी बेस्ट आहे. राव सर, तुम्ही या स्ट्रॅटेजीचा अभ्यास करून आले असेल म्हणून तुम्ही असं दाखवत आहे. थांबा ना, पूर्ण 1 तारखेपर्यंतचे सगळे चार्ट दाखवतो, त्यानंतर तुम्ही चेक करा, सगळ्या पेअर तुम्ही पहा, त्याच्यानंतर तुम्ही विचार करा. नाही सर, हे स्क्रिप्टेड नाहीये, हे खरंच वर्क करतंय. ठीक आहे. आता पहा पुढची गोष्ट, प्राइस कुठे मूव्ह झाली, प्राइस कुठे गेली, टार्गेट काय दिलंय? 1 साइड मुवमेंट प्राइस मध्ये का? आता ही मुवमेंट फक्त स्ट्रॅटेजीच्या बेसवरती नाही. ज्यांना बायस समजतात त्यांनी एक पहा, मार्केटने प्रिव्हियस इंटरमिडिएट टर्म लोला स्वीप केलं आणि या 15 मिनिटाच्या स्ट्रॅटेजीने तुम्हाला कन्फर्मेशन दिलं, म्हणून मोठी एक्सपान्शन मुवमेंट तुम्ही पकडू शकले. बायस सोबत याला कसं अलाइन करायचं हे पार्ट 2 मध्ये शिकवल आणि तो पार्ट 2 अपलोड करण्या अगोदर सीआरटीचा पार्ट 2 मी तुमच्यासाठी अपलोड करेल, कारण या पुण्यामध्ये असलेले जे स्कॅमर आहे ना, त्यांचे धंदे योगेशटेक बंद करणार आहे. अशा गोष्टी योगेशटेक तुम्हाला फ्री मध्ये शिकवणार आहे. ठीक आहे. पहिली स्ट्रॅटेजी डन झाली. चला आता सेकंड सिनारिओ पहा. प्राइस डाऊन आली, एफव्हीजी कडे आली का? यस, एफव्हीजी टॅप झाला. प्राइस काय करते? 1 साइड 1:2 चं टार्गेट. काय मुवमेंट झाली मित्रांनो? 1:3 मध्ये 3+ मुवमेंट झाली. 2 टार्गेट भेटली फ्रायडेला. चला आता दिवस क्लोज करूया, नेक्स्ट डे बघूया सरांची स्ट्रॅटेजी कुठे अजून वर्क झालेली का. न्यूयॉर्क सेशन अप्लाय केलं इंडिकेटर मध्ये, हा दिवस डन झाला. आता हे न्यूयॉर्क सेशन बघूया थर्सडेचं, तेव्हा काम केलेलं आहे का? ठीक आहे. समजलं तुम्हाला न्यूयॉर्क सेशनचा झोन कोणता आहे. आता कोणत्या टाइम फ्रेम मध्ये जायचं? 15 मिनिटांच्या टाइम फ्रेम मध्ये.
ठीक आहे, आपण कोणता दिवस बघितला, आपण हा दिवस बघितला, टार्गेट डन आहे, 2 टार्गेट आहे. आता या सेशन मध्ये मी आलो. ठीक आहे, या सेशनच्या न्यूयॉर्क मध्ये या सत्रामध्ये मला काय करायचंय, 9:30 ची पहिली 15 मिनिटाच्या कॅन्डलचा हायलो मार्क. ही कॅन्डल कितीची, 9:32 ला ओपन झाली, 9:47 ला क्लोज झाली. योगेश टेकने ओनली बनवलेले आयसी मार्केटच्या ब्रोकरच्या चार्ट वरती गोल्डला ट्रेड करण्यासाठी. ठीक आहे, ओनर कोण आहे, योगेश टेके. या 15 मिनिटाच्या कॅन्डलचा मार्क करायचा तुम्हाला लो पॉइंट आणि या 15 मिनिटाच्या कॅन्डलचा तुम्हाला मार्क करायचा हाय पॉइंट. चला आता या दिवसामध्ये प्राइसने वर्क केलेलं आहे का आपण एकदा करूया चेक. ठीक आहे, कोणती टाइम फ्रेम, 5 मिनिट. 5 मिनिट मध्ये काय हवं आहे, ब्रेकआउट, आणि ब्रेकआउट नंतर जायचं आहे ट्रेड. 5 मिनिटांमध्ये जस्ट बघूया आता इथे प्राइस काय करते. लेवल ब्रेक झाली, नाही झाली. आता लेवल ब्रेक झाली, जस्ट पहा आता लेवल ब्रेक झालीये. ठीक आहे, आणि इथे तयार झाला एक फेअर व्हॅल्यू गॅप. एक तयार झाला फेअर व्हॅल्यू गॅप. काय करायचं मित्रांनो, एफपीजी पासून सरांनी सांगितलंय शॉर्ट सेलिंग अबो असला पाहिजे आपला स्टॉप लॉस. ऍटलीस्ट रिस्क पेक्षा 2 पटीचं सरांनी सांगितले घ्यायचं आहे टार्गेट. 1.5 पटीच्या वरती आपला ट्रेड हा प्रॉफिट मध्येच आहे आणि ओनली फंडेड साठी आहे. आता येणारा लवकरात लवकर मी एक सेशन तुमच्यासाठी बनवून फंडेड बद्दल पूर्ण बेसिक टू ऍडव्हान्स. ठीक आहे, आता या स्ट्रॅटेजीने वर्क केलेलं आहे का, प्राइस आली, एफपीजी ला टॅप झाली, एक्सपान्शन पुढे स्टार्ट झालं, ओव्हरऑल प्राइस काय झाली, टार्गेट डन. स्क्रिप्टेड आहे का, मी तर ओंडाच्या चार्ट वरती मार्क करा म्हणलं असं आयसी मार्केटच का सजेस्ट केलं, बिकॉज मी तयार केलेली आहे, मला माहिती आहे, माझा किल झोनचा अभ्यास आहे आणि एवढं सिंपल मी तुम्हाला डिलिव्हर करतोय. मला तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे हा व्हिडिओ प्रत्येकाला शेअर करणं, त्यांनाही शिकू द्या, समजू द्या. जर लोक काही विकताय ठीक आहे तर ऍटलीस्ट जेन्युइन जे आहे ना ते लोकांपर्यंत पोहोचू द्या. दुसरा दिवस डन आहे. ठीक आहे, अगेन पहा प्राइस डाऊन अप येते, अप आल्यानंतर प्राइस काय करते, त्याच एफपीजी ला त्याच इंटरनल रेंजची रिस्पेक्ट करते, पुन्हा प्राइस तिथून होते मूव. मला फक्त 1:2 ची गरज आहे. ठीक आहे, मला फक्त 1:2 ची गरज आहे. त्या एरियामध्ये जर बघितलं ना ते इंटरनल रेंज पासून प्राइस पुन्हा एकदा मूव झालेली आहे. या स्टॉप लॉस सोबत अगेन सेकंड ट्रेड झाली असती माझी रिस्क पेक्षा 2 पटीची. सर तुम्ही स्क्रिप्ट बनवलेली 100%, 2 ट्रेड तर कोणाचे पण हिट जातात. एक काम करा ना सर, अजून मागचा पण चार्ट दाखवा ना, चला ते पण आपण बघूया, काहीच हरकत नाहीये. तुमच्यासाठी बनवलेली गोष्ट आहे तर तुम्हाला डिलिव्हर करणं माझं काम आहे. ह्या दिवसामध्ये 2 टार्गेट, ह्या दिवसामध्ये 1 टार्गेट, पुन्हा 1:2 चं पण भेटलं. आता ह्या दिवसाची बारी आहे. मला नाही वाटत सर एवढ्या मोमेंट मध्ये तुम्हाला ट्रेड पकडता आला असेल, जस्ट वेट करा. ठीक आहे, सरांनी सांगितलं 9:30 च्या कॅन्डलचा हायलो मार्क करायचा आहे. हायलो मार्क करूया आपण. 9:32 ची कॅन्डल आहे, आयसी मार्केट जो काही ब्रोकर आहे त्यावरती लिस्ट आहे. हा गोल्डचा चार्ट जो प्रेझेंट करत आहे आपल्याला, रिप्रेझेंट करत आहे आपल्या समोर. ठीक आहे, हे पहा 9:32 ची कॅन्डल आहे. ह्या कॅन्डलला आपल्याला पाहायचं आहे. मी सर्वात पहिल्यांदा या पद्धतीने इथपर्यंत रिप्ले बारने घेऊन येतो. ठीक आहे, याच्याकडून व्यवस्थित समजेल आता तुम्हाला. आता ही जी कॅन्डल आहे ना, ह्या कॅन्डलचा मार्क करायचा मित्रांनो हाय पॉइंट आणि मार्क करायचा तुम्हाला लो पॉइंट. ठीक आहे, तुम्ही दोन्ही गोष्टी मार्क केल्या. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये शिफ्ट व्हायचं तुम्हाला. ब्रेकआउट होऊ द्या, ओनली ब्रेकआउट लेवलचा. लेवल ब्रेक झाली. ठीक आहे, लेवल ब्रेक झाली. हा ब्रेकआउट हा काय आहे, फेअर व्हॅल्यू गॅप. फेअर व्हॅल्यू गॅप पासून प्लॅन करायची तुम्हाला तुमची एंट्री. लिमिट ट्रेड, ओनली लिमिट ट्रेड. आणि योगेश टेकची ही स्ट्रॅटेजी चालते ओनली लिमिट ट्रेड वरती. ठीक आहे, जेव्हा मित्रांनो तुमच्या एफपीजी ची वीक अशा पद्धतीने मोठी असते ना, स्टॉप लॉस बॉडीच्या अबो ठेवायचा, कारण या बॉडीला स्वीप करून कॅन्डल डाऊन आलेली आहे. हिचे मिनिमम या स्ट्रॅटेजीचे मी 15 ते 20 रूल बनवलेले, हे मी तुम्हाला देईल. जर तुम्ही हे व्हिडिओ सिरियसली लोकांमध्ये शेअर केली, तुमच्या ग्रुपमध्ये शेअर केली, चांगले व्ह्यूज गेले, कमेंट आले, रिस्पॉन्स भेटला तरच. ठीक आहे, मला इथून प्लॅन करायचे आहे माझी एंट्री, याच्या अबो माझा असेल स्टॉप लॉस
आणि टार्गेट काय सरांनी सांगितलेलं 1:2 हटायचं नाही मागे. रिस्क रिवॉर्ड किती आहे 1:2. थोडस मोठं करूया चला, थोडस अजून मोठं करूया. काय करते आता ही स्ट्रॅटेजी? तिसरा चार्ट आहे, मला तर भीती वाटते. बोला आता काय बोलणार आहे? स्क्रिप्टेड आहे. चौथा चार्ट पैसा. चला अजून मागे, ते पण तुमच्यासाठी करतो मी, हरकत नाही मला. दिवस कोणता आहे 5 नोव्हेंबर, 4 तारखेचा चार्ट आपण बघूया. सरांनी पुन्हा इंडिकेटर प्लेस केलं न्यूयॉर्क सेशन दाखवण्यासाठी मुलांना. आणि आता मुलं हिट झाली आहे, ठीक आहे. मागचा दिवस बघूया. हा वर्क आहे, हा वर्क आहे, हा वर्क आहे. आता मला पैसा आहे हा दिवस. या दिवसामध्ये सरांची स्ट्रॅटेजी वर्क करते का नाही वर्क करणार? आयसीडी ट्रेडर आहे, ठीक आहे. सपोर्ट रेजिस्टन्स मार्क करणारा आणि लेवल म्हणणारा नाहीये, आयसीडी ट्रेडर आहे. अशी एक कॉन्सेप्ट नाही जी मला माहित नाहीये, ठीक आहे. मायकल सर माझे गुरु आहे आणि मायकल सरांनी जेवढं शिकवलं त्याचा मी अभ्यास केला आणि त्या गोष्टींवरती ज्या गोष्टी मला समजतील फ्री मध्ये तुम्हाला डिलिव्हर करेल मी पुढे. आता मला हा दिवस पाहायचा आहे. सरांनी सांगितलं 15 मिनिटाची कॅन्डल, 9:30 ची कॅन्डलचा हायलो मार्क करायचा आहे. कुठे गेली 9:30 ची कॅन्डल? ओके, इथे भेटली मला 9:30 ची कॅन्डल, ठीक आहे. चला रिप्ले बार आपण प्लेस करूया. इथपर्यंत आपण प्लेस केलं रिप्ले बार. त्यानंतर आपण हायला मार्क करूया, त्यानंतर आपण लोला मार्क करूया. ओके, 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये आपल्याला शिफ्ट व्हायचं आहे. आता तुम्ही बघितलं असेल नोटिफिकेशन व्हिडिओ मध्ये लॅपटॉपची चार्जिंग पण कमी राहिलेली आहे, पण याच्या पार्ट 2 मध्ये धमाल करणार आहे. सिरियसली धमाल. एवढे जबरदस्त रूल आहे. त्यानंतर लॉट साईज वगैरे कशी मेंटेन करायची वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, ठीक आहे. हायलो मार्क केले ना, वेट करा ब्रेकआउट होण्याचा. ब्रेकआउट झालेला आहे आणि ब्रेकआउट सोबत फेअर व्हॅल्यू गॅप सुद्धा तयार झालेला आहे. आणि आता मला काय करायचं आहे? जस्ट वन थिंग, ओनली प्लेस एंट्री बिलो माय स्टॉप लॉस ऍट लीस्ट 1:2 चं टार्गेट. हे काय झालं माझं 1:2 चं टार्गेट, ठीक आहे. हो, धकधक होते. काय होते आता? सरांची स्ट्रॅटेजी वर्क करते की नाही? काही लोक तर व्हिडिओ यासाठी कंटिन्यूअसली बघून राहिले एकदा तरी स्ट्रॅटेजी फेल होईल, कारण गोल्ड बॅक टू बॅक कंटिन्युअसली प्रॉफिट देत आहे. का लोकांचे फंडेड अकाउंट पास होणार नाही जर असं काम झालं तर? आणि लोकांना मी न्यूयॉर्क मध्ये येऊन या स्ट्रॅटेजीवरती काम कसं करायचंय हे लाईव्ह मध्ये शिकवलं. तर विचार करा, किल झोन वरती मी काही गोष्टींना रिफाईन करून तुमच्यासाठी बनवलेली गोष्ट आहे. एंट्री ट्रिगर होते का? एंट्री ट्रिगर प्राइस झोन मध्ये आली, लिमिट ट्रिगर झाली. ओ माय गॉड सर, प्राइस तर मूव्ह झाली. हो, प्राइस मूव्ह झाली. किती बिप्सची मुवमेंट झाली? प्राइसची मुवमेंट झाली 250 पीप. स्टॉप लॉस कसा कमी करायचा आणि कशी स्नायपर एंट्री घ्यायची ना, येणाऱ्या पुढच्या सेशन मध्ये सांगणार आहे, ठीक आहे. आता मला बघायचंय या पर्टिक्युलर ट्रेड मध्ये प्राइस काय करते नक्की. अजूनही स्टॉप लॉस हिट नाही झालेला. लोच्या बिलो स्टॉप लॉस आपल्याला प्लेस करायचा आहे. प्राइस तुम्हाला किती टार्गेट देऊन आली? प्राइस तुम्हाला किती टार्गेट देऊन आली? जेवढी रिस्क होती ना तुमच्याकडे, एवढी तुमच्याकडे रिस्क होती या पद्धतीने. आणि याच्या कंपॅरिझन मध्ये प्राइस इथूनच एवढी मूव्ह झाली. पहिलं टार्गेट तुमचं डन केलं. कोणत्या डे मध्ये तुम्हाला कॉस्ट टू कॉस्ट ट्रेड लावायचा आहे, कोणत्या डे मध्ये तुम्हाला ट्रेल करायचं आहे, कोणत्या डे मध्ये तुम्हाला लेअर करायचे आहे, सगळं पुढच्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे. चौथ्या डे मध्ये सुद्धा स्ट्रॅटेजीने रिस्क पेक्षा 1.5 पटीचा रिवॉर्ड दिला. आणि जेव्हा ट्रेड रिस्क पेक्षा 1 पटीने मूव्ह करतो तो प्रत्येक ट्रेड आपला असतो विन. 4 ट्रेड केले आपण, एकामध्ये 1.5 पटीचा रिवॉर्ड, बाकीच्या ट्रेड मध्ये 2-2 पटीचा रिवॉर्ड, काही ट्रेड 4 पटीमध्ये गेलेले आणि कन्सिस्टन्सी आपल्या स्ट्रॅटेजीने काम केलेलं आहे. सर हे पण स्क्रिप्टेड असू शकतं. तुम्ही स्ट्रॅटेजी बनवली, 4 ठिकाणी तिने वर्क केलंय, अजून एक चार्ट दाखवा ना सर प्लीज प्लीज. चला तुमच्यासाठी ते पण करतो मी. 5वा पण चार्ट पहा तुम्ही पण काय लक्षात ठेवणार आहे? योगेश तुमच्यासाठी गोष्ट घेऊन आला आणि तिने वर्क केलं नाही, ठीक आहे. पुन्हा मी सेशन इंडिकेटर प्लेस केलं.
हा न्यूयॉर्कचा चार्ट आहे. सरांनी सांगितलेले 9:30च्या कॅन्डलला मार्क करायचं आहे. कुठे आहे 9:30ची कॅन्डल? सर्वात पहिल्यांदा काय करूया, रिप्ले बघाने आपण आहे ना कट करूया. कुठे कुठे आहे? ओके, ही आहे 9:30ची कॅन्डल. ठीक आहे, इथे मी काय करत आहे आता, इथून पुढे क्लोज करत आहे आणि या पद्धतीने मी करत आहे मार्किंग. ठीक आहे, 5 मिनिटच्या टाइम फ्रेम मध्ये आता मी चार्टला प्लेस करतो. 5 मिनिटच्या टाइम फ्रेम मध्ये मी गेलो. जस्ट वेट करा ब्रेकआउट सक्सेसफुली झाला आहे. ठीक आहे, रिट्रेसमेंटचा वेट करायचा. जेव्हा ब्रेकआउट होतो, एफव्हीजी फॉर्म होतो आणि प्राइस रिट्रेस करणे सरळ आपण निघून जाते, त्या ट्रेडला आपल्याला अवॉइड करायचं असेल, जे मी पुढच्या पार्ट मध्ये सांगणार आहे. कारण एक तर नॉलेज पूर्ण घेतलं पाहिजे. अर्धवट नॉलेज सर्वात जास्त रिस्की आहे. मला प्राइस इमिडिएटली डाऊन आली पाहिजे, एंट्री इथूनच दिली पाहिजे, बिलो स्टॉप लॉस प्लेस झाला पाहिजे आणि 1:2 चं टार्गेट मला लगेच इथल्या इथेच भेटलं पाहिजे. ठीक आहे, इमिडिएटली 1:2 चं टार्गेट मला इथल्या इथे भेटलं पाहिजे. जर प्राइस अप निघून गेले तर आपल्याला तो ट्रेड सरळ करायचा आहे, अवॉइड. जी लिस्ट मी तुम्हाला देणार आहे पार्ट 2 मध्ये, प्राइस डाऊन येते का, नियर प्राइस इथे एक एफव्हीजी तयार केलेला आहे बरोबर. आता एंट्री प्लेस होईल तुमची ज्या एफव्हीजी पासून, स्टॉप लॉस तुमचा जो तयार होईल तो कसा तयार होईल, एंट्री घेतली एफव्हीजी पासून, स्टॉप लॉस तुमच्याकडे नियर इथे आहे, टार्गेट तुमच्याकडे किती आहे, रिस्क पेक्षा ऍटलिस्ट 2 पटीचं. ओके, आता ह्या पर्टिक्युलर एका ट्रेड मध्ये आपल्याला काही पॉइंटच्या मूवमेंट नंतर स्टॉप लॉस फेस करावा लागला. ठीक आहे, आपल्याकडे एसएल होता 60 बिप्सचा, आपली प्राइस लिमिट टॅप करून मूव झाली होती 80 बिप. ही पण 1:1 मध्ये मूव झालेली आहे. ठीक आहे, पण मी एकच सांगतो, 1.5 पटी शिवाय बुकिंगचा विचार करायचाच नाहीये. 5 मॅपिंग केल्या, 5 मॅपिंग मध्ये ओनली एक स्टॉप लॉस लागलेला आहे. 4 मॅपिंग बॅक टू बॅक गेलेले. याला मी स्टॉप लॉस का म्हटलेलो आहे, बिकॉज ही फक्त रिस्क पेक्षा 1 पटीने मूव झाली होती. ही ऍटलिस्ट जर 1.5 पटीमध्ये मूव झाली होती, 1.5 पट कुठे होत आहे तुमचा, इथे होत आहे, म्हणजे 1.5 पटीच्या काही बफर मध्ये प्राइस राहिली आणि प्राइसने स्टॉप लॉस हिट केला. का स्टॉप लॉस हिट झाला तुम्हाला सांगू, चला व्यवस्थित पहा. इकडे 3 कॅन्डलचा स्विंग आहे, इकडे 3 कॅन्डलचा स्विंग आहे, इथे 3 कॅन्डलचा स्विंग आहे. याला काय म्हटलं जातं तुम्हाला व्यवस्थित सांगतो, एक इंटरमिडिएट टर्म हाय. आणि इंटरमिडिएट टर्म हायच्या अगेन्स्ट ही स्ट्रॅटेजी काम करणारच नाहीये. जर सपोज 9:30ची कॅन्डल इथे असती आणि इंटरमिडिएट टर्म हायला स्वीप करून ती तयार झाली असती, तर लोच्या ब्रेकआउट वरती मार्केटने 8 पटीचा रिवॉर्ड दिला असता. मग आता जे पुढचं नॉलेज आहे ना, हे तुम्हाला मी डिलिव्हर करेल सेकंड पार्ट मध्ये. ठीक आहे, आणि तुम्ही बॅक टेस्ट करा युरो USD मध्ये, मल्टिपल पेअर मध्ये. मी तुम्हाला पेअर सजेस्ट करतो. ठीक आहे, मी तुम्हाला पेअर सजेस्ट करतो, ही स्ट्रॅटेजी कशामध्ये चांगलं काम करते आणि तेवढाच पेअर तुम्ही माझ्या म्हणण्यावरती पाहणार आहे. अदर पेअरला तुम्ही हात सुद्धा लावणार नाही. ठीक आहे, गोल्ड बेस्ट काम करेल. याच्यासोबत सिल्वर सोबत जर SMT पाहिले ट्रेड केला, मी सिरियसली सांगतो स्टॉप लॉस लागणारच नाहीये. ठीक आहे, सेकंड पहा, US ऑइल बेस्ट काम करणार, बेहतरीन. ठीक आहे, त्यानंतर युरो JPY विचारूच नका, युरो USD विचारूच नका, त्यानंतर GBP USD विचारूच नका. 4 ते 5 पेअर या बॅक टू बॅक तुम्हाला खतरनाक रिवॉर्ड देते. ठीक आहे, मी तुमच्याकडून कोणती फी घेतली नाही, माझ्या या व्हिडिओला तुमच्याकडून कोणती ऍड सुद्धा लागलेली नाहीये, काहीच नाही. मला YouTube कडून इन्कम नकोय. सरळ भाषेमध्ये तुम्ही शिकताय ना, तुम्ही कमावताय ना, इनफ आहे माझ्यासाठी. ऍटलीस्ट स्कॅम करणाऱ्यांपासून तुम्ही वाचशाल, ही गोष्ट माझ्यासाठी इनफ आहे. आणि 2026 मध्ये एकच गोष्ट आहे, योगेश टेकचं ध्येय एकच आहे, फ्रॉड लोकांना बंद करायचं, फ्रॉड लोकांचे धंदे बंद करायचे. पूर्ण महाराष्ट्रातले A to Z बिगिनर इंटरमिडिएट लोक असतील, सगळ्यांना
फ्री मध्ये नॉलेज डिलिव्हर करायचं. ठीक आहे. बाकी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर सगळ्यांना शेअर करा. तुम्ही मला कमेंट मध्ये तुम्हाला काय सांगायचंय, काय रिव्ह्यू द्यायचा आहे, तुम्ही कमेंट मध्ये मला सांगू शकता. ठीक आहे. भले ते वाईट असेल चांगलं असेल माझ्यासाठी मॅटर करत नाही. ठीक आहे. जे असेल हे तुमच्यासाठी मी बनवलेले फक्त. बाकी व्हिडिओला सबस्क्राईब करा, शेअर करा. मॅपिंग केल्यानंतर इंस्टाग्रामला स्टोरी ठेवा, मला टॅग करा. ठीक आहे. ज्यांच्या मॅपिंग सक्सेसफुली हिट असतील, ज्यांची शीट बनेल त्यांना मी खरंच फंड टाकून माझ्याकडून देईल. जर तुम्ही फक्त बॅक टेस्ट मध्ये मेहनत घ्यायला तयार असेल ना, फंड टाकून मी द्यायला तुम्हाला तयार आहे. ठीक आहे. आणि जो मी टाइम तुम्हाला सांगितला ना कॅन्डलचा, हा फक्त UTC-5 मध्येच काम करेल. नोव्हेंबरच्या मागे गेले काम करणार नाही. मग जर तुम्हाला पायथॉन वरती मागचा मार्च ते नोव्हेंबर म्हणजे आताचे मागचे 6 महिने जर बॅक टेस्ट करायचा असेल आणि तो जर तुम्हाला टाइम हवा असेल, काय करायचंय तुम्हाला? व्हिडिओ शेअर करायची. तुम्हाला मी टास्क दिला आहे, व्हिडिओ तुम्हाला शेअर करायची, स्क्रीनशॉट मला पाठवायचे. UTC-पुढची 6 महिन्याची पायथॉनची बॅक टेस्टिंग मी तुम्हाला देईल PDF मध्ये. चला शेअर करा, एन्जॉय करा.